हॅलो एव्हरीवन, वेलकम इन दिस ICT ट्रेनर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त काही शॉर्टमध्ये MS वर्डमध्ये वापरले जाणारे शॉर्टकट कीज, म्हणजे जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखादं डॉक्युमेंट क्रिएट करत असाल तर त्या क्रिएट केलेल्या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील किंवा शॉर्टमध्ये तुम्हाला एखादी फाईल ओपन करायची असेल, शॉर्टकट कीचा यूज करून तुम्हाला जर एखाद्या डॉक्युमेंटला कॉपी पेस्ट ऑप्शन अप्लाय करायचा असेल, बोल्ड इटॅलिक अंडरलाईन इफेक्ट अप्लाय करायचा असेल किंवा त्याला तुम्हाला रिड्यू किंवा अंडू सारखे ऑप्शन्स अप्लाय करायचे असतील, तर अगदी प्रॉपर त्या स्टेप बाय स्टेप एखादा टॅब सिलेक्ट करून त्याच्या अंडर तो कट कॉपी पेस्ट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करत बसण्यापेक्षा जर तुम्ही कीबोर्डमधील शॉर्टकट कीजचा जर यूज केला तर कमी वेळामध्ये तुमचं काम पटकन होऊन जाईल. तर त्या शॉर्टकट कीज कोणत्या त्या आज आपण पाहणार आहोत. आता इथे तुमच्यासमोर दिसत आहे, मी ते लिहिलेलं आहे सम बेसिक शॉर्टकट कीज फॉर मायक्रोसॉफ्ट वर्ड. आता इथे पहिली शॉर्टकट की आहे ती Ctrl+C. आता Ctrl+C म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेला कीबोर्डवरील Ctrl+C हे दोन कीज ज्या वेळेला ॲट अ टाईम होल्ड करता त्यावेळेला तुम्हाला जे डॉक्युमेंट कॉपी करायचं आहे ते कॉपी होतं. म्हणजे प्रथम तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करावं लागेल. सपोज एखादा पॅराग्राफ असेल, एखादी इमेज असेल तर ती सिलेक्ट करावी लागेल अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला Ctrl+C हे कीबोर्डची जी शॉर्टकट की आहे ती कॉपीसाठी तुम्हाला यूज करावी लागेल. आता नेक्स्ट शॉर्टकट की आहे ती Ctrl+V. आता Ctrl+V म्हणजे काय, जे तुम्ही डॉक्युमेंट किंवा जे टेक्स्ट तुम्ही कॉपी केलेलं आहे ते कॉपी केलेलं टेक्स्ट जर तुम्हाला पेस्ट करायचं असेल दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या फोल्डरमध्ये, तर या Ctrl+Vचा यूज करून, म्हणजे ही शॉर्टकट की आहे Ctrl+V, त्याने काय होणार तर तुमचं डॉक्युमेंट काय होईल, पेस्ट होईल. आता नेक्स्ट वन आहे Ctrl+X. Ctrl+X म्हणजे काय, जर एखादं डॉक्युमेंट तुम्हाला त्या एखाद्या फोल्डरमधून कट करायचं असेल आणि दुसऱ्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं असेल तर ही शॉर्टकट की आहे Ctrl+X. आता तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुमचा डाटा टाईप केलेला आहे, टॅब्युलर फॉर्मॅट यूज केलेला आहे किंवा तुम्हाला जे काय डॉक्युमेंट तयार करायचं आहे ते जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तयार केलेलं आहे, पूर्ण एडिटिंग फॉर्मॅटिंग सगळं काही झालेलं आहे आणि ते जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर तुम्ही एकतर फाईल टॅबमध्ये जाऊन सेव्ह ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा तो ऑप्शन तिथून सिलेक्ट करायचा नसेल तर शॉर्टकट की काय आहे Ctrl+S. Ctrl+Sनी काय होतं तर आपलं डॉक्युमेंट सेव्ह होतं. आता त्याच्यानंतर कोणती शॉर्टकट की आहे Ctrl+A. Ctrl+A म्हणजे काय, सपोज तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक फुल पेज एसे लिहिलेला आहे किंवा सपोज 2-3 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत आणि तुम्हाला ॲट अ टाईम ते सगळे पॅरेग्राफ सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही माऊस पॉइंटरने ते पूर्ण सिलेक्शन न करता जर कीबोर्ड शॉर्टकट की Ctrl+A ही जर की होल्ड केली तर ॲट अ टाईम सर्व डाटा सिलेक्ट होतो. म्हणजे तुमच्या त्या पेजवरती किंवा तुमच्या त्या फोल्डरमध्ये, तुमच्या त्या डॉक्युमेंटमध्ये जेवढा काही कंटेंट आहे, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जेवढा डॉक्युमेंटमध्ये कंटेंट टाईप केलेला आहे तो ॲट अ टाईम काय होईल, सेव्ह होईल, ॲट अ टाईम सिलेक्ट होईल. Ctrl+A म्हणजे काय, सिलेक्ट ऑल टेक्स्ट. आता Ctrl+B म्हणजेच काय, तर एखाद्या वर्डला तुम्हाला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर तुम्ही तो वर्ड सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरील जी शॉर्टकट की असते Ctrl+B ती होल्ड केल्यानंतर काय होईल, त्या वर्डला बोल्ड इफेक्ट अप्लाय होईल. त्याच्यानंतर Ctrl+Z म्हणजे काय तर अंडू, म्हणजे तुम्ही रिसेंटली आता जी काय ॲक्शन केली आहे ती तुम्हाला अंडूनी रिपीट करता येते, पुन्हा दाखवता येते, डिस्प्ले करता येते डॉक्युमेंटमध्ये. Ctrl+Z म्हणजे काय तर तीच रिपीटेड जी ॲक्शन झालेली आहे ती रिव्हर्सनी पुन्हा आपल्याला आहे त्या डॉक्युमेंटमध्ये पुन्हा डिस्प्ले करता येते. Ctrl+R आहे ते काय तर तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटला अलाइनमेंट सेट करायची असेल. अलाइनमेंट म्हणजे काय, राईट अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जर एखादं टेक्स्ट तुम्हाला सपोज हेडिंग ॲज अ सेंटर म्हणून डिस्प्ले करायचं असेल तर कोणता आहे तर Ctrl+E ने तुम्ही ते सेंटर अलाइनमेंट देऊ शकता, Ctrl+R ने तुम्ही राईट अलाइनमेंट देऊ शकता. आणि दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एखाद्या वर्डला जर तुम्हाला जर इटॅलिक इफेक्ट द्यायचा असेल
तर कंट्रोल प्लस आयनी तुम्ही इटॅलिक इफेक्ट देऊ शकता. त्याच्यानंतर आहे कंट्रोल प्लस यू. कंट्रोल प्लस यू म्हणजे काय, जर दिलेल्या डॉक्युमेंटमधील एखाद्या टेक्स्टला तुम्हाला अंडरलाईन इफेक्ट द्यायची असेल तर कीबोर्डवरील शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस यू. या कंट्रोल प्लस यूने काय होते तर अंडरलाईन इफेक्ट अप्लाय होईल. एखादी फाईल तुम्हाला ओपन करायची असेल तर कंट्रोल प्लस ओ ही शॉर्टकट की यूज करून तुम्ही एखादी फाईल ओपन करू शकता. आणि त्याच्यानंतर काय आहे कंट्रोल प्लस पी, म्हणजे तुम्ही एखादं डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, त्या तयार केलेल्या डॉक्युमेंटला जर तुम्हाला एडिटिंग झालं, फॉर्मॅटिंग झालं, सर्व काही जसं डॉक्युमेंट हवं आहे तसे डॉक्युमेंट जर तुम्ही सगळं रेडी ठेवलं तर त्या डॉक्युमेंटची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर तुम्ही कंट्रोल प्लस पीनी दिलेल्या डॉक्युमेंटला तुम्ही प्रिंट कमांड अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आज बेसिक फक्त थोडेसेच शॉर्टकट कीज पाहिलेले आहेत. अजून काही शॉर्टकट कीज आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आतापर्यंत आपण कंट्रोल, कॉपी, पेस्ट, कट, सेव्ह किंवा अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, कंट्रोल प्लस आर म्हणजे राईट अलाइनमेंट, कंट्रोल प्लस ई म्हणजे सेंटर अलाइनमेंट, अशा पद्धतीने अलाइनमेंटचे ऑप्शन्स, कट, कॉपी, पेस्टचे ऑप्शन्स, सेव्ह, बोल्ड, अंडू, रिडू, प्रिंट, ओपन, सिलेक्ट ऑल टेक्स्ट, अशा पद्धतीच्या बेसिक शॉर्टकट कीज पाहिलेल्या आहेत. तुम्ही एखादा डॉक्युमेंट क्रिएट करा आणि ह्या शॉर्टकट कीज, कीबोर्डवरील शॉर्टकट कीजचा यूज करून तुम्ही त्याला वेगवेगळे इफेक्ट अप्लाय करून चेक करू शकता. हे आहे आजच्या व्हिडिओसाठी. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.